पिंपरी चिंचवड पोलिसांची मोठी कामगिरी। बँकॉक व म्यानमार येथे सायबर फसवणुकीच्या कॉल सेंटरमध्ये काम केलेल्या पश्चिम बंगाल व पंजाब येथील इस्मांना आणि नवी मुंबई येथील अकाउंट धारकासह 3 आरोपींना अटक। सायबर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 8/2026 मधील प्लेसमेंट व इंटर्न देणाऱ्या कंपनीचे मालक यांना शेअर IPO मध्ये पैसे गुंतवणूक केल्यास जास्तीत जास्त परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून फिर्यादी यांच्याकडून 209,30,53,772 रुपये घेऊन त्यांना कोणत्याही प्रकारचा परतावा दिला नसल्याने फिर्यादी यांनी सायबर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 8/2026 भारतीय न्याय संहिता कलम 318(4), 316(2), 3(5) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम सुधारित कायदा 2008 कलम 66C 66D अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे। दाखल गुन्ह्यात आरोपी यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अकाउंटमध्ये 1,25,000 रुपये घेतले असल्याची त्याबाबत अधिक माहिती घेता सदरचे अकाउंट हे अर्शिल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या नावाने नवी मुंबई येथील असल्याची माहिती प्राप्त झाली। सदर माहिती खातरजमा करण्याकरिता तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करून पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कातकाडे व पथक यांना नवी मुंबई येथे रवाना केले होते। पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कातकाडे व पथक यांनी नवी मुंबई येथे जाऊन तुर्भे पोलीस ठाणे यांच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला असता सुशील भगवान जुवाटकर हा मिळून आला। त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्याने सेंट्रल बँक ऑफ इंडिया अकाउंटमध्ये त्याचे साथीदार पंकज राज कपूर व निश्चल टंगबीर बरियेली व इतर पाहिजे असलेले आरोपी यांच्यासह त्यांनी वापरले असल्याची कबुली दिली आहे। तसेच त्याचे साथीदार याबाबत तपासणी केली असता त्याचे साथीदार पंकज कपूर निश्चल टंगबीर बरियेली हे त्याच्याच अर्शिल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत असल्याची माहिती मिळाली। त्यानंतर पंकज राज कपूर व निश्चल यांचा शोध घेतला असता या सगळ्या गोष्टी मिळून आल्याचे त्यांच्याकडील गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्यांनी बँकॉक व म्यानमार या देशात जाऊन सायबर फसवणूक करण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या कॉल सेंटरमध्ये काम केले असल्याची माहिती मिळाली। त्यांच्याकडे अधिक तपास केला असता ते नवी मुंबई येथे आरोपी सुशील जुवाटकर यांच्या सांगण्यावरून नवीन कॉल सेंटर चालू करण्यासाठी आले असल्याचे सांगितले। त्यांची झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडे 6 मोबाईल फोन, 2 पासपोर्ट, 3 पॉश मशीन, 2 लॅपटॉप, 2 हार्ड डिस्क, 2 QR कोड स्कॅनर, 12 सिक्के, वेगवेगळ्या 24 बँकांचे अकाउंट ओपनिंग किट, 5 डेबिट कार्ड असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। तसेच फिर्यादी यांचे देखील 62 लाख रुपये होल्ड करण्यात आलेले आहेत। सदर गुन्ह्यात आरोपी सुशील भगवान जुवाटकर वय 42 वर्ष, व्यवसाय रिअल इस्टेट, नवी मुंबई नेरूळ, पंकज राज कपूर वय 38 वर्ष, व्यवसाय नोकरी, सध्या राहणार नेरूळ नवी मुंबई, मूळ गाव जालंधर राज्य पंजाब, निश्चल टंगबीर बरियेली वय 27 वर्षे, व्यवसाय नोकरी, सध्या राहणार नेरूळ नवी मुंबई, मूळ गाव जिल्हा दार्जिलिंग राज्य पश्चिम बंगाल यांना अटक करण्यात आलेली आहे। सदरची कामगिरी माननीय विनय कुमार चोबे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, माननीय डॉक्टर शशिकांत महावरकर सह पोलीस आयुक्त, माननीय सारंग आवाड अपर पोलीस आयुक्त गुन्हे पिंपरी चिंचवड, डॉक्टर शिवाजी पवार पोलीस उपायुक्त गुन्हे, डॉक्टर विशाल हिरे सहाय्यक पोलीस उपायुक्त गुन्हे नंबर 1 यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवी किरण नाळे, पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील, पोलीस उपनिरीक्षक सागर पोमण, पोलीस उपनिरीक्षक रोहित डोळस, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कातकाडे, पोलीस उपनिरीक्षक विद्या पाटील, पोलीस अंमलदार दीपक भोसले, विनायक मस्कर, हेमंत खरात, सुभाष पाटील, अतुल लोखंडे, मुकुंद वारे, किरण देवकर, श्रीकांत कबुले, विशाल निचित, सोपान बोधवड, नितेश बचेवार, दीपाली चव्हाण, भाविका प्रधान सर्व नेमणूक सायबर पोलीस ठाणे यांच्या पथकाने केलेली आहे। तसेच आरोपी विरोधात न्यायालयीन कामकाजाच्या वेळी सरकारी अभियोक्ता सूरज मोहिते यांनी माननीय न्यायालयात बाजू मांडून आरोपींची पोलीस कोठडी रिमांड मिळवून देण्यास मदत केली आहे। पिंपरी चिंचवड शहरातील तसेच महाराष्ट्रातील गुन्हेगारी विश्वातील बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा, पाहत रहा सांगावा।